अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे एकेकाळी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक समृद्ध आणि प्रगतशील व्यापारी केंद्र म्हणून ओळखलं जात होतं। कापूस, ऊस, मोसंबीची मोठी बाजारपेठ आणि साखर कारखानदारीमुळे या शहराला एक वेगळं आर्थिक वैभव प्राप्त झालं होतं। मात्र गेल्या काही दशकात या शहराची ओळख हळूहळू बदलत गेली आणि आज हे शहर गुन्हेगारीचं केंद्र म्हणजेच क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागले। नुकतीच हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची झालेली निर्घृण हत्या ही काही अचानक घडलेली एकच घटना नाही, तर तो शहरात वर्षानुवर्ष खदगदणाऱ्या गुन्हेगारी व्यवस्थेचा आणि प्रशासकीय ढिलाईचा अत्यंत भयानक उद्रेक आहे। अवघ्या 11 दिवसात शहरात 4 प्राणघातक हल्ले होणं आणि एका तरुण व्यावसायिकाला भर दुपारी जीवानिशी जावं लागणं यावरूनच श्रीरामपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे किती वाभाडे निघाले आहेत हे स्पष्ट होते। एका शांत आणि सुसंस्कृत शहराचं रूपांतर अशा हिंसक गुन्हेगारीच्या विळख्यात कसं झालं यामागची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय कारणं अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी आहेत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। श्रीरामपूर शहर हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा एक प्रमुख दुवा आहे। या भौगोलिक रचनेचा फायदा जसा व्यापाराला झाला तसाच तो गुन्हेगारी जगतालाही झाला। शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आणि राज्याच्या इतर भागातून रोजगारासाठी लोक स्थलांतरित झाले। या स्थलांतरासोबतच शहराच्या परिघावर अनधिकृत वस्त्या आणि झोपडपट्ट्यांची संख्या वेगाने वाढली। या वस्त्यांमध्ये शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी आणि दारिद्र्य यामुळे गुन्हेगारीची पहिली पाळंमुळं रोवली गेली। तरुण पिढीला योग्य दिशा न मिळाल्यामुळे ते गुन्हेगारी टोळ्यांच्या जाळ्यात सहज अडकत गेले। सुरुवातीच्या काळात किरकोळ चोऱ्या, पाकिटमारी आणि स्थानिक हाणामाऱ्या पुरती मर्यादित असलेली ही गुन्हेगारी हळूहळू संघटित गुन्हेगारीकडे वळली। शहराला क्राईम कॅपिटल बनवण्यात सर्वात मोठा हात राहिला तो म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर फोफावलेले अवैध धंदे आणि नशायुक्त पदार्थांची तस्करी। श्रीरामपूर आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर गावठी दारूच्या भट्ट्या, अंमली पदार्थांची विक्री आणि जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू राहिले। गेल्या काही वर्षात तरुण पिढीमध्ये नशाखोरीचं प्रमाण अत्यंत भयानक पातळीवर पोहोचले। केवळ मद्यपानच नाही तर विविध प्रकारची घातक ड्रग्ज, अंमली गोळ्या आणि कफ सिरपची बेकायदेशीर विक्री शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली। आकाश दुबैया यांच्यावर हल्ला करणारे आरोपीही मद्यधुंद आणि नशायुक्त अवस्थेत होते हे यावरूनच स्पष्ट होते। नशेसाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी हे तरुण सुरुवातीला भाईगिरी, खंडणी आणि धमक्या देण्याचे मार्ग अवलंबतात आणि नंतर त्यातूनच मोठ्या गुन्ह्यांचा जन्म देतात। नशायुक्त पदार्थांच्या या काळ्या बाजारानं शहरातील तरुणाईची मानसिकता पूर्णपणे हिंसक, विकृत करून टाकली आहे। या गुन्हेगारीला खतपाणी घालण्यात स्थानिक राजकारणाचा आणि पांढरपेशा आश्रयदात्यांचा खूप मोठा वाटा आहे। श्रीरामपूरमधील स्थानिक राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, निवडणुकांमध्ये मतपेटी मजबूत करण्यासाठी आणि विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वापर करायला सुरुवात केली। प्रत्येक गल्लीबोळात उभे राहिलेले छोटे मोठे भाई आणि दादा हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या छत्रछायेखाली वावरत असल्याचं पाहायला मिळतं। जेव्हा एखादा गुन्हेगार तयार होतो तेव्हा त्याला राजकीय नेत्याकडून आर्थिक आणि कायदेशीर संरक्षण मिळतं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या वक्तव्यात नेमका याच मुद्द्यावर बोट ठेवलंय की गुन्हा घडल्यानंतर मारेकऱ्याला वाचवण्यासाठी आणि त्याला पोलीस ठाण्यातून सोडवण्यासाठी तरुणांचं घोळके जमा होतात। ही विकृत मानसिकता राजकीय आश्रयाशिवाय निर्माणच होऊ शकत नाही। जोपर्यंत राजकीय नेते गुन्हेगारांना आपल्या व्यासपीठावर स्थान देणं बंद करत नाहीत आणि त्यांच्या पाठीवरून आपला वरदहस्त काढत नाहीत तोपर्यंत गुन्हेगारांचं मनोबल तुटणं अशक्य आहे। कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते। तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे त्याची चौकशी करावी लागेल। परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे।
राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासनाची कमालीची निष्क्रियता, भ्रष्टाचाराची कीड आणि गुन्हेगारांशी असलेले साटेलोटे यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाहीये. शहरात अनेक गंभीर गुन्हे घडत असतानाही स्थानिक पातळीवरील पोलीस अधिकारी केवळ कागदोपत्री कारवाई करून मोकळे होतात. अनेकदा अवैध धंदे चालवणाऱ्यांकडून पोलिसांना नियमितपणे हप्ते मिळत असल्याच्या तक्रारी नागरिक उघडपणे व्यक्त करतात. जेव्हा रक्षकच भक्षकांचे पाठीराखे बनतात तेव्हा गुन्हेगारांचं धाडस थेट हत्या करण्याइतकं वाढतं. गेल्या 11 दिवसात लागोपाठ 4 प्राणघातक हल्ले होत असताना पोलिसांनी जर आधीच कडक पावलं उचलली असती तर कदाचित आकाश दुबैया यांचा जीव वाचला असता. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरात कोणत्या भागात काय चाललंय याची कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांना नसते. पोलिसांचा हा ढिसाळ कारभार गुन्हेगारीला अत्यंत पोषक ठरलाय. घडली आहे त्यामध्ये नेमकी काय कार्यवाही पोलिसांनी केलेली आहे आणि काय नेमकी घटना आहे? सर्वांना नमस्कार. सर्वांना माहीत आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडला आहे की 3 आरोपी म्हणजे नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाईम. तो तरी पण ते आरडाओरडा केलं की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये ते झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला आहे. त्यामध्ये त्यानंतर जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगा ते गेला होता. ते हा झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. ते फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केला होता आणि एक फरार होता, त्यांना पण रात्री आम्ही अटक केलेला आहे. बट एक माणूसचा जे आरोपी आहे सूरज जाधव त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे. तो त्यांचा जबाब नोंद करणं बाकी आहे. तो दोघांना अटक केलेला आहे. आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून. ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे. त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेलं आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. याशिवाय श्रीरामपूर शहरात वेगानं वाढलेली खंडणी, बहादरांची टोळी आणि व्यापाऱ्यांमध्ये असलेलं भीतीचं वातावरण यामुळे गुन्हेगारी अधिक संघटित झाली आहे. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांना, हॉटेल चालकांना आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून दरमहा खंडणी उकळण्याचे प्रकार वर्षानुवर्ष सुरू आहेत. अनेक व्यापारी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे तक्रार करायचं टाळतायत आणि गुन्हेगारांना पैसे देऊन गप्प बसतात. व्यापाऱ्यांच्या या हतबलतेचा फायदा घेऊन गुन्हेगारांनी शहरात स्वतःची समांतर सत्ता व्यवस्था निर्माण केली आहे. जो व्यावसायिक किंवा सामान्य नागरिक यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्याला थेट संपवून टाकण्याची धमकी दिली जाते. हीच दहशत मोडून काढण्यासाठी आता सर्व व्यापारी एकवटले आहेत आणि त्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. शहरातील गुन्हेगारीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे तरुणांमधील वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा. एकेकाळी शिक्षणाचं केंद्र असलेल्या या भागात आता योग्य रोजगार उपलब्ध नसल्यामुळे पदवीधर तरुणही रिकामे फिरत आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि वेब सिरीजमधील गँगस्टर संस्कृतीमुळे प्रभावित होऊन हे तरुण झटपट पैसे कमवण्याच्या आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. हातात कोयते, तलवारी, धारदार शस्त्र घेऊन रील्स बनवणं आणि ते सोशल मीडियावर अपलोड करून दहशत माजवणं ही शहरातली फॅशन बनली आहे. या समाज माध्यमांवरील विकृतीवर पोलिसांनी कधीही वेळेत व्यसन घातली नाही, ज्यामुळे या अल्पवयीन आणि तरुण मुलांमध्ये कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाहीये. आता या संपूर्ण समस्येचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर केवळ गुन्हेगारांना अटक करून चालणार नाही, तर या गुन्हेगारी व्यवस्थेची पाळंमुळं उखडून टाकावी लागतील. सर्वात आधी पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व अवैध दारू, जुगार, अंमली पदार्थांचे अड्डे कायमचे उद्ध्वस्त केले पाहिजेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हे धंदे सुरू होते त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे. अटक करण्यात आलेल्या ओमकार डफळ, सुरेश जाधव, यश जाधव यांच्यासारख्या सराईत गुन्हेगारांवर केवळ साधे गुन्हे दाखल न करता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांची आर्थिक नाकेबंदी केली पाहिजे.
गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांची नावं उघडी पाडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली पाहिजे. पालकमंत्री आणि गृह विभागाने आता श्रीरामपूर शहरासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करणं गरजेचं आहे. शहरात 24 तास कडक पोलीस गस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आणि संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारी यंत्रणा उभारली पाहिजे. शहरातील पांढरपेशा गुन्हेगारांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांची एक स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत पोलीस प्रशासनाचा आणि कायद्याचा कडक वचक गुन्हेगारांवर निर्माण होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहराला क्राईम कॅपिटल या कलंकातून मुक्त करणं शक्य नाहीये. व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी पुकारलेला हा बेमुदत बंद हा केवळ एका हत्येचा निषेध नाही, तर तो या सडलेल्या गुन्हेगारी व्यवस्थेविरुद्धचा एक निर्णायक एल्गार आहे, ज्याची दखल आता राज्य शासनाला गांभीर्यानं घ्यावीच लागेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.